नमस्कार. इंडी जर्नलच्या या विशेष चर्चेत आपलं सगळ्यांचं स्वागत. आज 4 जून. मागच्या वर्षी याच दिवशी मोदी सरकार 3.0 सत्तेत आलं होतं. मोदींची तिसरी टर्म सुरू झाली आणि भारताच्या इतिहासात एक राजकीय विक्रम नोंदवला गेला. जवाहरलाल नेहरूंनंतर तिसरी टर्म मिळवणारे पहिले पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी स्वतःचं नाव इतिहासात लिहिलं. तर या मागच्या 1 वर्षात आणि अर्थातच मोदी सरकारच्या मागच्या 11 वर्षात या त्यांच्या कामगिरीचं कसं अनालिसिस करायचं, ती कशी समजून घ्यायची, त्यांची धोरणं कशी समजून घ्यायची आणि आता या नव्या टर्म मध्ये काय बदललेलं आहे, हे सगळं बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे. साठे सर, इंडी जर्नल मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. मागच्या 2 टर्म्सपेक्षा मोदींची ही जी तिसरी टर्म आहे तिची तुम्हाला एक जनरल कमेंट करायची असेल त्याच्यावरती तर काय करता येईल सुरुवात म्हणून? 4 जून 2024 हा जर आपण दिवस आठवला सगळ्यांनी तर लक्षात घ्यायला पाहिजे की 3 जून किंवा 2 जूनला जी अपेक्षा होती आणि मला वाटतं 2 जूनलाच अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी असं सांगितलेलं होतं की तुम्ही अधिकाधिक शेअरमध्ये गुंतवणूक करा. जे एक्झिट पोल आलेले होते, मला वाटतं 1 जूनला शेवटचं मतदान झालं आणि 1 जूनला मतदान झाल्यानंतर जे एक्झिट पोल आले त्याच्यामध्ये अत्यंत विक्रमी अशा पद्धतीचं बहुमत मिळेल अशा पद्धतीचे भाकीत केलं गेलेलं होतं. आणि त्याच्यानंतर 4 जूनचे जे निकाल आले ते एकदम विरुद्ध अशा प्रकारचे आले. एका पद्धतीने फटका देणारे अशा पद्धतीचे निकाल होते की हा जो एक रथ चाललेला होता पुढे पुढे अश्वमेधाचा नरेंद्र मोदींच्या, त्याला जबरदस्त पायबंद घातला गेला आणि त्यांच्या जागा मुख्य म्हणजे कमी झाल्या. आणि त्या दिवशीचं जर वातावरण बघितलं 4 जूनचं तर आता नरेंद्र मोदी यांना नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यावर अवलंबून राहायला लागेल आणि पदोपदी त्यांच्या सहकार्य घ्यावं लागेल, त्यांच्याशी चर्चा करावी लागेल अशा पद्धतीचं एक वातावरण त्यावेळेस निर्माण झालेलं होतं आणि त्याच्यामुळे अर्थातच विरोधक सगळे आनंदी झालेले होते. 4 जून 2025 आज आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतं की ज्या नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्यावर विरोधकांची जी भिस्त होती ती पूर्णपणे फेल गेलेली आहे. नितीश कुमार हे आज ज्या पद्धतीने वावरत आहेत, बिहारच्या निवडणुकीचा प्रचार आता जवळपास सुरू केलेला आहे मोदींनी आणि त्यावेळेस त्यांचा जो काही सगळा स्टेजवरचा वावर आहे आणि ते ज्या पद्धतीने भ्रमिष्ठासारखेच एका पद्धतीने वावरतायत आणि मोदींच्या पाया पडतायत, काय वाटेल ते करतायत, त्याच्यावरून त्यांनी जवळपास मोदींना ते शरण गेलेले आहेत, भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे शरण गेलेले आहेत अशी त्यांची परिस्थिती आहे. आणि चंद्रबाबू नायडूंविषयी जी अपेक्षा व्यक्त केली जात होती मुख्यतः मुस्लिमांचा पक्ष ते लावून धरतील आणि मुस्लिमांच्या बाजूनी बोलतील आणि त्याची अत्यंत भौतिक अशा पद्धतीची कारणं होती. कारण आंध्र प्रदेशमध्ये त्यांचा जो मोठा एक बेस आहे मतदारांचा तो मुस्लिमांचा आहे आणि जे पूर्वीचं हैदराबाद राज्य आहे त्याच्यामधला सुद्धा जो बेस आहे तो मुस्लिमांचा आहे. त्याच्यामुळे चंद्रबाबू अटी घालतील अशा पद्धतीचा जो अजेंडा भारतीय जनता पक्ष राबवू पाहिल तिथे तिथे आडकाठी करतील चंद्रबाबू नायडू असं जे वाटत होतं ते प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. अगदी त्याचं ठळक उदाहरण म्हणजे वक्फचं जे बिल आहे त्याच्या संदर्भात आहे. वक्फचं बिल अतिशय सहजपणे यांनी पुढे रेटू शकलेले आहेत, मनाला येईल त्या पद्धतीने ते करू शकलेले आहेत त्याच्यावर. तर मला असं वाटतं की 4 जून 2024 आणि 4 जून 2025 याच्यामध्ये हा जो फरक पडलेला आहे एका वर्षामध्ये की निवडणुकीमध्ये एक मोठा फटका बसून सुद्धा म्हणजे भारतीय जनता पक्षाला एक पाय मागे येऊन सुद्धा त्यांनी एका वर्षानंतर पुन्हा एकदा वातावरण पूर्णपणे आपल्या बाजूने जे निर्माण केल्याचा जो आभास निर्माण केलेला आहे एका दृष्टीने तेच त्यांच्या सगळ्या 11 वर्षाच्या याचं सार आहे असं मला म्हणायला पाहिजे, असं पण म्हणू शकतो. आणि मला असं वाटतं की ज्या वेळेस काही कारणामुळे आता असं वाटलं की या गोष्टीमुळे मोदींना फटका बसेल, उदाहरणार्थ नोटबंदी आहे, उदाहरणार्थ शेतकरी आंदोलन आहे,
ही अत्यंत दोन ठळक उदाहरणं आहेत. राफेलच्या करारावरून सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा त्याच्यात राफेल करारामध्ये काय झालं हा नसून अनिल अंबानीला कंपनीला ज्याचा काही संबंध नाही त्या कंपनी तिथे त्या करारात शिरलीच कशी हा महत्वाचा मुद्दा होता त्याच्यात. पण तो सुद्धा त्यांनी वर येऊ दिला नाही. आणि हे सगळे मुद्दे जे आहेत ते अत्यंत शिताफीने एका दृष्टीने आपण यांनी बघितलं त्रयस्थपणे बघितलं तर तटवले उलटवले विरोधकांवर. विरोधकांना आपल्यावर स्वार होऊ दिलं नाही. त्याला वेगवेगळी कारण आहेत. म्हणजे मीडिया त्यांच्या बाजूनी आहे, एक पक्ष संघटना त्यांच्या बाजूनी आहे, एक विचार गेलेला आहे, त्याच्याविषयी आपण नंतर चर्चा करूच. पण मला असं वाटतं की 4 जून 2024 आणि 4 जून 2025 हा जो फरक आहे तो अत्यंत मला असं वाटतं की एका दृष्टीने अत्यंत असा ठळक आपण सांगू शकतो की हे सार आहे मोदींच्या सगळ्या कारकिर्दीत. पहिलं मला या प्रश्नाकडे जायची इच्छा आहे की तुम्ही पक्ष संघटनेचा उल्लेख केला आणि आपण बघत आलोय की मागच्या किमान 5-6 वर्षात तरी आपण 2-3 वेळा असं 2-3 ओकेजन्स वरती भेटलेलं आहे की संघ आणि भाजप यांच्यामध्ये काही टेन्शन्स आहेत. मग त्यानंतर योगी आदित्यनाथ नावाचं एक सत्ता केंद्र तयार होतंय का, मग ते अमित शहा आणि नरेंद्र मोदींना चॅलेंज करेल का. मग नंतर आता एवढ्यात काही चर्चा होती की अमित शहाच चॅलेंज करतील का मोदींना. मग मोदींच्या वयावरून काही प्रश्न उभे राहिले की आता मोदींनी तर नियम घातला होता 75चा आणि ते मला वाटतं वर्षभरात का 2 वर्षात ते नाही आता 17 सप्टेंबरला ते 75 गाठतात. सो मग त्यांच्या नंतर मग नवं नेतृत्व उभं राहील का, ते स्वतः तो नियम पाळतील का, अशा अनेक चर्चा आपण भाजपच्या इंटरनल कॉन्फ्लिक्ट बद्दल पाहिल्या, ज्याच्यामध्ये अगदी देवेंद्र फडणवीसांचं सुद्धा नाव पुश केलं गेलं की ते केंद्रासाठी प्रयत्न करतायत किंवा ते संघाचा चेहरा असतील पुढचा. तर मग या सगळ्या इंटरनल कॉन्फ्लिक्टचा किंवा भाजप नावाच्या संघटनेचा अंतर्गत जे आत्ताची स्थिती आहे ती कशी दिसते तुम्हाला? एक थोडंसं आपण म्हणजे थोडा इतिहासाच्या अंगाने जर बघितलं तर ते इंटरेस्टिंग वाटतं मला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंचा करिश्मा जबरदस्त होता, सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. आणि तरी सुद्धा त्यांना आपल्याला हवा तो अध्यक्ष निवडून आणता आला नव्हता काँग्रेसच्या अध्यक्षपदी. आणि पुरुषोत्तम टंडन यांची निवड झाली होती वल्लभभाई पटेलांच्या आग्रहास्तव आणि वल्लभभाई पटेलांनी तो निवडून आणला होता. नंतर मग त्यांना राजीनामा द्यावा लागला, ही गोष्ट वेगळी. सांगण्याचा मुद्दा असा की अगदी नेहरूंची लोकप्रियता कळसाला होती ज्यावेळेस 1950ची गोष्ट सांगतो, 50-51ची. त्यावेळेस काँग्रेसमध्ये या पद्धतीचं वातावरण होतं की नेहरूंच्या विरोधात आहे सगळा पक्ष किंवा एक मोठा पक्षातला गट. असं असून सुद्धा नेहरूंच्या एकूण लोकप्रियतेला किंवा नेहरू सरकारच्या एकूण स्थिरतेला काही ग्रहण लागलं नाही आपण जर नीट बघितलं तर. आणि काँग्रेस संघटना पुढची एक 15 वर्ष जी काय असेल ती चांगल्या स्थितीमध्ये राहिली. त्याच्यानंतरही अनेक काँग्रेसमध्ये वेगवेगळे गट पडले किंवा काय झालं. बरोबर. आणि मगाशी सुरुवातीला तुम्ही ज्याचा उल्लेख केला की 3 टर्म्स सलग, तर 62 साली 3ऱ्या वेळेस नेहरू निवडून आले आणि नंतर लगेच. आणि त्यावेळेस पर्यंत नेहरूंच्या लोकप्रियतेला वेगवेगळ्या पद्धतीने ग्रहण लागायला सुरुवात झालेलं होतं. आणि त्यावेळेस अशी चर्चा झालेली होती की नेहरू पुन्हा निवडून म्हणजे काँग्रेसला एवढे यश मिळेल की नाही वगैरे. पण काँग्रेसची जी ती काही यंत्रणा होती त्यावेळची आणि त्याची आणि आत्ताची जी भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची जर यंत्रणा जी आहे पक्ष संघटना म्हणून कार्यकर्ते म्हणून, त्याच्यामध्ये प्रचंड अशा पद्धतीचा फरक आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि ते फरक अत्यंत मूलभूत अशा स्वरूपाचे आहे. काँग्रेस हा काही केडर बेस पक्ष नाही, पहिल्यापासून आपल्याला माहिती आहे. तो मास बेस पक्ष आहे आणि त्याची विचारसरणी ही सुद्धा काही अतिशय का ठराविक प्रकारची नाही. म्हणजे त्याच्यामध्ये गांधीवादी होते, कम्युनिस्ट होते, अगदी सुरुवातीच्या काळात समाजवादी तर खूप होते, उदारमतवादी होते, फ्री मार्केटला पाठिंबा देणारेही काही लोक होते आणि नेहरूवादी होते. व्हेरॅज आजचं जे मोदींचं आणि हे चित्र भारतीय जनता पक्षाचं आपण जर बघितलं तर अगदी अटल बिहारी वाजपेयीच नव्हे तर अगदी अडवाणींपर्यंत कायम होतं. म्हणजे मी इन्सिडेंटली अगदी थोडक्यात सांगतो, अडवाणींचं आत्मचरित्र हे अतिशय सुंदर आहे. आणि अडवाणी
त्याच्यामध्ये जो काही पुरस्कार करतात त्या सगळ्या याच्यामध्ये तो लिबरल थॉटचा पुरस्कार करतात, हे आपल्या लक्षात येईल जर तुम्ही बघितलं तर. म्हणजे आज ज्या पद्धतीचा मुस्लिम द्वेष पसरवला जातो त्या पद्धतीचा मागमूस तुम्हाला दिसणार नाही अडवाणींच्या ह्याच्यात. म्हणजे सुरुवातीचं जे त्यांचं वास्तव्य आहे कराचीचं, तर तिथे कसं सिंक्रेटिक कल्चर होतं, एकात्मक असे मुस्लिम, शीख, सिंधी, ते स्वतः सिंधी, हिंदू, हे कसे एक मिळून मिसळून वावरत होते. हे ह्याचं अतिशय सुंदर वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे आणि त्याचं प्रशंसा केलेली आहे मुख्य म्हणजे. बरोबर. आणि नंतरच्या काळात सुद्धा म्हणजे अडवाणींनी घेतलेल्या भूमिका ज्या आहेत त्या काँग्रेसच्या अडवाणींच्या पुस्तकात, अगदी थोडक्यात सांगतो, अडवाणींच्या पुस्तकामध्ये नेहरूंचे 3-4 फोटो आहेत. बर. नेहरू, गांधी, पटेल यांचा जो प्रसिद्ध फोटो आहे, आता अडवाणींच्या आत्मचरित्रात या फोटोची काय गरज आहे, पण तो फोटो छापलेला आहे त्यांनी. बरोबर. तर दिस शोज की तो जो एक प्रभाव होता की एक मध्यममार्गी पक्ष म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली पाहिजे, तो वाजपेयी आणि अडवाणींपर्यंत आपल्याला दिसतो. मोदींनी त्याच्यापासून निर्णायकरित्या फारकत घेतलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाला जिकडे जायचं होतं खरोखरी, तो मार्ग त्यांनी पत्करलेला आहे आणि अत्यंत कडवे अशा पद्धतीचे फक्त स्वयंसेवक नव्हेत तर मतदार सुद्धा त्यांनी तयार केलेले आहेत. म्हणजे सर्वसाधारणपणे काँग्रेसचा जो मतदार होता तो कधी कडवा असा नव्हता. तो इंदिरा गांधीवर टीका करत होता, नेहरूंवर सुद्धा टीका करत होता, पण तो तरी सुद्धा मतदान मात्र काँग्रेसला करत होता. आज अशी परिस्थिती झालेली आहे की मोदींवर टीका तर सोडाच, पण मोदींवर तुम्ही जर टीका केली तर त्यांच्या संरक्षणासाठी हा सामान्य मतदार धावून येतो, ज्याला आपण ट्रोल म्हणतो. बरोबर. मोठ्या प्रमाणात. म्हणजे ट्रोल हे भाड्याचे असतातच, काही असतात, पण जो त्यांना प्रचंड प्रमाणात मोठा सपोर्ट आहे आणि ते सुद्धा या सगळ्या युद्धात उतरतात, ते काही सगळे भाड्याचे नाहीयेत, ते भाजपचे मतदार आहेत. आणि एका अर्थाने हे कडवे मतदार निर्माण करण्याचं काम हे मोदींच्या काळामध्ये झालेलं आहे. त्याला मीडियाचा हे मिळालेला आहे, बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर त्यामुळे मला असं वाटतं ही जी पक्ष संघटनेचा जो प्रश्न तुम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये विचारला, तर तो एक त्यांनी अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे की मोदी समजा आज आहेत आणि 17 सप्टेंबरला ते निवृत्त होतील की नाही अशा पद्धतीच्या चर्चा होत राहतील. किंवा मधल्या काळामध्ये आता योगी आदित्यनाथांचा खूप गवगवा चालला होता, उदो चाललेला होता. आता योगी आदित्यनाथ त्या अर्थाने मीडियातनं बाहेर आहेत बघा. म्हणजे तर हे काहीतरी इंटरनल असेल, पण त्याच्या सुद्धा बातम्या हे नक्की का मागे गेले हे आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. इतका कडेकोट बंदोबस्त केलेला आहे त्या याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या ज्या घडामोडी असतील समजा, किंवा मोहन भागवत आणि मोदी यांच्यामध्ये काही जर समजा, किंवा संघ आणि मोदी यांच्यामध्ये समजा काय हे असेल, बेबनाव असेल, मनमुटाव काय जो असेल, तर त्याचे पडसाद हे आम कडव्या भाजपच्या मतदारांमध्ये त्या अर्थाने उमटत नाहीत की त्याच्यामुळे भाजपचा मतदार निराश होईल किंवा ही जी लढाई आहे तो तू सोडून देईल. भाजपच्या मतदारासाठी ही जी काही लढाई आहे जी आहे काय ती त्यांच्या दृष्टीने ती लांब पल्ल्याची लढाई आहे. हे त्यांना समजा संघाच्या इथनं कळलं असेल किंवा दुसरीकडनं कळलं असेल, तर ते त्यांनी आत्मसात केलेलं आहे किंवा त्यांना बिंबवलेलं आहे त्यांच्या मनावर, असं आपण म्हणू, ज्यांनी कोणी बिंबवलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या चर्चा होत राहतात. मोदी रिटायर होणार का, योगी येणार का, मोदींचं धोरण काय राहील, अमुक होईल तमुक होईल. पण मला असं वाटतं की या चर्चांचा आम भाजपचा जो हे आहे, एकूण सपोर्ट बेस आहे, पाठिंबादाता वर्ग जो आहे, त्याच्यावर खूप कमी परिणाम होतो. मी म्हणून काळाच्या संदर्भात 2 उदाहरणं जी घेतली, म्हणजे तुलनात्मक जे करतोय, काँग्रेसचा असाच पाठिंबादाता वर्ग खूप झपाट्याने कमी होत गेला, त्या प्रमाणात भाजपचा कमी होण्याची शक्यता नाही या सगळ्या याच्यामध्ये. एका अर्थाने असं म्हणता येईल का सर की जसं तुम्ही आता काँग्रेसचं उदाहरण दिलं, तर ती एक मास बेस्ड पार्टी म्हणून त्याचं उदाहरण घेता येईल. दुसऱ्या बाजूला समजा कम्युनिस्टांचं उदाहरण घेतलं तर कॅडर बेस्ड ऑर्गनायझेशन. पण मोदींचं जे पक्ष ऑर्गनायझेशन मध्ये एक एक्स्ट्रा फॅक्टर येतो, हा जो तुम्ही म्हणालात की सामान्य मतदार, तो ज्या पॅशनेटली आर्ग्यू करतो, तो ज्या पॅशनेटली कनेक्टेड फील करतो या फेनोमेनोशी, मोदी नावाच्या एका प्रतिमेशी, तर याला एक एक्स्ट्रा पार्टी कॅडर असं म्हणता येईल का, त्याकडे बघता येईल का की पार्टी व्यतिरिक्त सुद्धा एक
संघटित केडर त्यांच्याजवळ आहे. नाही, मला असं वाटतं की आता आपल्याला मोदी तिथे केंद्रस्थानी आहेत म्हणून मोदींशी ते बांधील आहेत हे अच्छा. सगळे जे केडर आहेत. ओके. आणि काही प्रमाणात आहे, म्हणजे मोदींनी ज्या पद्धतीने अत्यंत धोरणीपणाने आणि अत्यंत काय म्हणतात त्याला नीट आपली प्रतिमा अशी कल्टिवेट ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात तशी केलेलीच आहे. बरोबर. मीडियामधनं, इतर सगळ्या माध्यमातनं, म्हणजे इतर सगळ्या रीतीने. तर त्यामुळे मोदी फिनॉमिनन आहे आणि त्याचा म्हणून एक परिणाम आहे. पण समजा मोदी बाजूला गेले तर तो काही काळ हे होईल, ती गॅप पडेल. पण मी म्हटलं तसं हा जो एक कडवा वर्ग तयार झालेला आहे तो दुसऱ्या नेत्याशी मला असं वाटतं की जुळवून घेईल. आणि दुसरी गोष्ट अशी की समजा मोदी बाजूला गेले तर दुसरे नेते जे कोणी येणार आहेत ते कोण आहेत आत्ताच्या घडीला? अमित शहा आहेत किंवा योगी आहेत, म्हणजे याच पद्धतीने झालं तर, किंवा आपले देवेंद्र फडणवीस. तर हे सगळे एकाच पद्धतीचे नेते आहेत आणि ते तिथे त्या विशिष्ट पदाला गेल्यानंतर ते मोदी आज ज्या पद्धतीची लक्षणं आणि ज्या पद्धतीचं वर्तन करतायत बरोबर त्याच पद्धतीचं करणार आहेत हे त्यांच्या आत्ताच्या राज्यकारभारावरून सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती कदाचित थोडीशी एक अशी गॅप पडेल की हे मोदींशी जे बांधील असतील मनाने किंवा भावनिकरित्या, तर त्यांना थोडंसं शिफ्ट व्हायला थोडासा वेळ लागेल की देवेंद्र फडणवीसशी कसं हे करायचं. पण तो थोडाच काळ असेल असं मला वाटतं. त्याच्यामुळे ती गॅप काही फार पडेल असं वाटत नाही. आणि त्याचं कारण हेच आहे की त्याचं महत्वाचं कारण हे आहे की त्यांचा जो अजेंडा ज्या पद्धतीचा त्यांनी भारतीय जनता पक्ष किंवा संघ परिवाराने केलेला आहे तो एक शत्रुद्वेषी, म्हणजे शत्रू निर्माण करून त्याच्या विरुद्ध आपण संघटित झालं पाहिजे अशा पद्धतीचं एक विचारसरणी त्यांनी निर्माण केली. आणि तो मुस्लिम द्वेष, मुस्लिम द्वेष्टा अशा पद्धतीचा कार्यक्रम त्यांनी आणलेला आहे. आणि त्याच्या आधाराने हे सगळं संघटन निर्माण केलेलं आहे. आणि त्याच्या आधाराने हे सगळे लोक एकत्र एकमेकांना धरून उभे आहेत. त्यामुळे नॅचरली मला असं वाटतं की नेता असं बदलल्यानंतर थोडाफार फरक पडेल, पण फार फरक पडणार नाही कदाचित. अच्छा, आता हा एक खूपच ऑब्व्हियस भाग आहे की मुस्लिम द्वेष्टेपणा किंवा धर्माभिमानाची जाणीव हा एक खूप ऑब्व्हियस भाग झाला मोदींच्या पॉलिटिक्स मधला. पण कोणतंही अशा प्रकारचं जेव्हा मॅसिव्ह मोठं पॉलिटिक्स उभं राहतं, एक प्रचंड मोठा प्रभाव उभा राहतो, त्याच्या मागे एक इकॉनॉमिक प्रॉमिस पण असतं. आणि मोदींनी ते प्रॉमिस केलं होतं, ते एक आश्वासन दिलं होतं. तर त्या प्रॉमिसला कोणी विश्लेषणातून म्हणाल की हे नवं उदारमतवादी प्रॉमिस आहे किंवा भांडवली प्रॉमिस आहे, भांडवली विकासाचं प्रॉमिस आहे. तर तुम्हाला काय वाटतं की मोदींनी मागच्या 10 वर्षाचा तर आहेच एक भाग, पण मागच्या वर्षभरात सुद्धा अर्थव्यवस्थेचे जे शिफ्ट आलेले आहेत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये, आपण बघितलं की टॅरिफ सारखा एक ट्रम्प यांनी जे टॅरिफ्स लावले त्याचा एक उलथापालथ झाली. आणि अशा काळात त्याच्यातून आपली अर्थव्यवस्था गेली, त्याचे काही रिफ्लेक्शन असतील. तर एकूण पाहता मोदींनी ते अर्थव्यवस्थेचं प्रॉमिस डिलिव्हर केलेलं आहे का, आणि नाही तर त्याचा प्रभाव का आहे, म्हणजे ते काय कुठल्या नजरेतून बघतोय सामान्य माणूस? मला असं वाटतं की 1991 नंतरच्या काळामध्ये जो काही एक मध्यम वर्ग भारतामध्ये निर्माण झालेला आहे, ज्याचा आकडा वेगवेगळ्या लोक वेगवेगळे सांगतात, पण तो साधारण 25 ते 35 कोटी असं जर आपण धरलं, आणि तो अत्यंत प्रभावशाली अशा पद्धतीचा मध्यम वर्ग आहे जो एकूण सगळ्या मतव्यवस्था जी आहे त्याच्यावर प्रभाव टाकणारा अशा पद्धतीचा मध्यम वर्ग आहे. तर या मध्यम वर्गाला कमी अधिक प्रमाणामध्ये आता फटके बसलेत की नाही, तर फटके बसले. आता ते किती टक्के लोकांना बसलेले आहेत हे पण बघायला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचा भाग त्याच्यातला मला असं वाटतो की पूर्वी ही जी जबाबदारी 1991 पूर्वी किंवा खरं तर 2008 पूर्वी असं आपण म्हणू, ही मुख्यतः सरकारची होती. एम्प्लॉयमेंट देणं किंवा या पद्धतीची भांडवलशाही ला सुद्धा एका चौकटीत ठेवणं आणि पुढे घेऊन जाणं एकूण अर्थव्यवस्था देशाची. तर ही जबाबदारी आता भांडवलशाहीची आहे. आणि भांडवलशाही एक स्वायत्त काहीतरी यंत्र आहे आणि आम्ही स्टेट म्हणून त्याच्याकडे लांबून बघतो आहोत आणि आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतोय. आणि हे यंत्र पुन्हा जागतिक गोष्टींशी जोडलं गेलेलं आहे. अशी एक
काय म्हणतात त्याला समजूत करून देण्यात इथला भांडवली वर्ग यशस्वी झालेला आहे. आणि त्याची सुरुवात मनमोहन सिंगांच्या काळातच झालेली होती हे सांगायला पाहिजे. बरोबर. आणि मोदींच्या काळात ते परिपक्व झालेली आहे ही जी समजूत आहे ती. बरोबर. आणि त्याच्यामुळे झालेलं असं आहे की आता जे काही खापर फुटायचं असेल या म्हणजे याचे जे फटके असतील समजा, ते फटके हे मोदींच्या कारभारामुळे नाहीयेत किंवा मोदींची धोरणं त्याला जबाबदार नाहीयेत. बरोबर. भांडवलशाहीमध्ये असं होतच असतं. अदृश्य हात. हा, अदृश्य हात. आणि असे उतार चढाव सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशी सायक्लिकल पद्धतीने हे होतच असतात. हे रुजवण्यात भांडवलशाही खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेली आहे. आणि त्याच्यात शेअर बाजाराचा पण हात आहे. शेअर बाजारामध्ये सुद्धा सायक्लिकल पद्धतीने चढ उतार होत असतात. अशा पद्धतीची एक ही करून दिलेली आहे. आणि अर्थव्यवस्था सुद्धा अशाच सायक्लिकल पद्धतीने जात असते. आणि त्याच्याशी इथलं राज्य व्यवस्था किंवा भांडवलशाहीची एकूण व्यवस्था ही काही त्याला जबाबदार नसते. हे अशाच पद्धतीने चालत राहतं. म्हणजे बेरोजगारी वाढते, कमी होते, असंच होत राहतं कायम. आणि त्याला काही कोणी जबाबदार नसतं, हे असंच चालू राहतं. तर त्याला एक मोदी किंवा अमुक एक माणूस असं जबाबदार नसतो. ही समजूत दृढ करण्याला आणि मोदींचा काळ येण्याला एक गाठ पडलेली आहे. आणि मला असं वाटतं की त्याचा त्यांना उत्तम फायदा झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग याचा जो 75 कोटी किंवा 70 कोटी जे काही उरलेले 140 कोटींमधले लोक आहेत ते याच्याकडे कशा पद्धतीने बघतात किंवा त्यांना याचा फटका बसत नाही का, त्यांना गरिबी सहन करावी लागत नाही का, त्याचं विश्लेषण मला असं वाटतं. म्हणजे आपण सगळेजण असं म्हणतो की त्यांना फटका बसत असेल, ते नाराज झाले असतील आणि ते हे करतील. मला असं वाटतं त्याच्यामध्ये की एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की 2014 नंतरच्या काळामध्ये किंवा या एकूण सगळ्या काळामध्ये म्हणजे आर्थिक उदारीकरणानंतरच्या काळामध्ये पुन्हा तेच लॉजिक आहे की हळूहळू एकूण अर्थव्यवस्थेतनं आपल्याला संधी निर्माण होऊ शकतात अशी एक शक्यता पूर्वीच्या काळापेक्षा, म्हणजे 60 सालचे तुम्ही सिनेमे बघा, सत्यजित रेचे म्हणा किंवा याचे म्हणा, बेकारांचे तांडे फिरतायत आणि दे आर हेल्पलेस. म्हणजे आणि असहाय्य. म्हणजे त्या ज्या सगळ्या मराठी साहित्यातली सुद्धा जी काही वर्णन आहेत की नोकरी नाही एखाद्या तरुणाला म्हटल्यानंतर तो टोटली म्हणजे कोलॅप्स टोटली झालेला आहे. तशी परिस्थिती 2000 नंतरच्या तरुणामध्ये नाही. काही ना काही करून ठीक आहे बाबा इथे नाही, झेरॉक्सच्या दुकानात काम कर, रिक्षावरच काम कर. आणि ती आता ही पण गेलेली. म्हणजे ते जे एक स्तरीकरण होतं पूर्वी की रिक्षातलं काम करणं म्हणजे वाईट, अपमान वगैरे, ते पण आता हळूहळू कमी झालेलं आहे, रेट्यामुळे म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे. तर या सगळ्याचा फायदा पण आता त्या मोदींना नेमका त्याच वेळेस मिळालेला आहे. याचं कारण असं की त्यांना सुद्धा एक ती आशा निर्माण झाली की आपण या व्यवस्थेमध्ये काहीतरी घुसून काय ना काहीतरी करू शकतो, जुगाड करून काय ना काहीतरी करू शकतो. हा एक पार्ट झाला. आणि तिसरी गोष्ट अशी की त्याच दरम्यान मोदींनी काही ज्या योजना राबवल्या त्या काँग्रेसच्या काळापेक्षा त्याचा गाजावाजा चांगल्या पद्धतीने केला. सरकारी योजना पोचतात असं सांगितलं. रेशन दुकानावर ज्या पद्धतीने 80 कोटी लोकांना धान्य देतात आणि मग त्याच्यात पुन्हा ते तंत्रज्ञानाचा फायदा झाला त्यांना की ते QR कोड आणि मग डायरेक्ट बेनिफिट हे ते आपोआप त्यांच्या खात्यावरच जाणं, त्याच्यातलं भ्रष्टाचार कमी होणं, या सगळ्या गोष्टींचा अर्थातच त्याच्यात आपण असं म्हणता कामा नये की मोदींचं याच्यात काहीच श्रेय नाही. मोदी सरकारचं याच्यात श्रेय आहे, पण त्याचा त्या तंत्रज्ञान, तिची समजूत परिपक्व होणं, एकूण तो काळ बदलणं, याचा त्यांना भरपूर फायदा झालेला आहे. आणि त्याच्यामुळे एकीकडे मध्यम वर्ग आणि एकीकडे हा जो गरीब वर्ग, त्या दोघांनाही या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला काहीतरी आहे अशा पद्धतीची एक आशा. आणि जर का निराशेची स्थिती आली तर ते सायक्लिकल आहे, मोदींशी काही संबंध नाही त्याचा, असं एक काहीतरी हे होणं. बरोबर योगायोगाने आताच जपानच्या पुढे आपली अर्थव्यवस्था गेलेली आहे, चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालेली आहे. मात्र त्याच वेळी अनेकांनी हे लक्षात आणून दिलं की जपानचं दरडोई उत्पन्न काय आहे आणि भारतीयांचं दरडोई उत्पन्न काय. तर हे जे विषमता जी आहे तिचं सुद्धा रिफ्लेक्शन कुठेतरी ते स्टिक नाही होते, ते स्टिक होते. हा. आणि त्याच्यावरून माझा पुढचा प्रश्न आहे की आता मागच्या वर्षभरात आपण बघितलं पुलवामा हल्ला झाला, पहलगामचा हल्ला झाला, त्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं, त्यानंतर इंटेलिजन्स फेलियरची चर्चा झाली, त्यानंतर आपण बघितलं की आपले जे पाकिस्तान सोबतची स्कर्मिश झाली, त्याच्यामध्ये आता ते
विमानं पडली नाही पडली हा भाग सोडून द्या, पण त्याच्यावरून चर्चा झाली की काही त्या प्रकारचं क्रिटिसिझम केला गेला. मग त्यानंतर आपण बघितलं की मोदी सरकारने किंवा भारतानं वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवरती दावे केले, पण तो दावा कॅरी नाही झाला आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरती. तर या प्रकारे जे दुसरं मोठं प्रॉमिस होतं मोदी सरकारचं की भारताचा डंका जगभरात वाजतोय आणि भारत विश्वगुरु बनण्याच्या वाटेवर आहे किंवा नेतृत्व करण्याच्या वाटेवर आहे, तर याच्याबद्दल काय वाटतं की हे मुद्दे अशा प्रकारचे का स्टिक होत नाहीत? कारण आपण बघितलं की याच हल्ल्याच्या आणि युद्धाच्या निमित्तानं पुन्हा एकदा राफेलच्या प्रश्नानं काहीसं डोकं वर काढलं आणि पुन्हा ते विरून गेली ती चर्चा. तर अशा प्रकारे हे कसं यश मिळतंय की कुठलाही मुद्दा क्रिटिसिझमचा स्टिकच होत नाही? मला असं वाटतं की आपण पहिल्या जे बोललो त्याच्याशीच याचं बरोबर. हे जोडता येऊ शकतं. ते असं आहे की पहलगामचा हल्ला झाला हम्म. आणि नंतर आपण पाकिस्तानमध्ये जाऊन कारवाई केली. हा, आता भाजपचा जो कट्टर मतदार, ज्याचा मी 2-3 वेळा उल्लेख केला, त्या मतदारासाठी किंवा भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पाठिंबा देत आहे आणि एकूण सर्वसाधारण जनतेसाठी, आपण भाजपचा मतदार सोडा, की पाकिस्तानवर काही ना काही स्वरूपाची कारवाई केली जाणं आणि त्याचं एक दृश्य काहीतरी आम्हाला दिसणं, बरोबर, हे त्यांच्यासाठी याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट होती. भारतावर बॉम्बस्फोट म्हणा किंवा हल्ले म्हणा हे अनेक वेळा झालेले आहेत याच्यापूर्वी सुद्धा, आणि त्यावेळेस अशा पद्धतीची कारवाई दृश्य स्वरूपामध्ये कधीही झालेली नव्हती आणि यावेळेस ती झाली. इतका महत्वाचा हे आहे. आणि मला असं वाटतं की सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांच्या दृष्टीने इतकं सुद्धा सरकारने करणं आणि ठामपणे करणं आणि इतकं यश मिळवणं, आणि त्याच्यातमध्ये टेक्निकल जे डिटेल्स आहेत की आपल्या ब्राह्मोसनी जाऊन त्यांचं अत्यंत म्हणजे त्याचं हे असं आहे की 3.5 बाय 3.5 मीटरच्या ह्याच्यामध्ये 3.5 बाय 3.5 स्पेसमध्ये टार्गेट करता येईल इतक्या पद्धतीने तुम्ही ॲक्युरेट, अत्यंत अचूक पद्धतीचा मारा आपण करू शकलेलो आहे. हे एका दृष्टीने डोळे विस्फारणारी गोष्ट आहे, अशी आपण ऐकवत नाही अलीकडच्या काळामध्ये. बरोबर. आणि ही आपल्या सैन्याने केली ही कोणासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. तर त्यामुळे भारतीय जनतेसाठी या पद्धतीचं यश हे पुरेसं आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता त्याच्यातले जे बाकीचे डिटेल्स आहेत की पहलगाममध्ये मुळामध्ये तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती किंवा इंटेलिजन्सचं फेल्युअर किंवा ते अतिरेकी कोण आहेत हे सुद्धा अजून आपण सांगू शकलेलो नाही. तर या गोष्टी आहेत, या गोष्टी संदिग्ध आहेत. आणि पण मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची जी प्रचार यंत्रणा ती इतकी ताकदवान आहे, ज्याचा अनुभव आपण सगळे घेतो, त्याच्यामध्ये त्यांनी या गोष्टी सगळ्या बुडवून टाकलेल्या आहेत. आता भारताला जागतिक पाठिंबा न मिळण्याचा आणि विश्वगुरूचा जो मुद्दा आहे तो अशा पद्धतीचा आहे की विश्वगुरू असणं ही एक आपल्याला समाधानाची गोष्ट होती सगळ्यांना, की बघा मोदी जातात, त्यांना सगळे नेते काय मिठ्या मारतात का तेच त्यांना मिठ्या मारतात वगैरे वगैरे, तर किंवा त्यांचं कसं स्वागत होतं वगैरे. पण समजा आज आपल्या बाजूनी समजा देश उभे राहिले नाहीत, तरी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण पाकिस्तानवर कारवाई केली ना, हे देश जे आहेत ते काय आपल्या बाजूनी उभे राहतील न राहतील हा त्या अर्थाने सामान्य जनतेसाठी इतका याचा मुद्दा नाही. तो काही लोकांसाठी महत्वाचा मुद्दा आहे. उदाहरणार्थ आता ही जी एक जाणीव असेल मोदी सरकारच्या अकार्यक्षमतेबद्दलची, ती वेगवेगळ्या स्तरावर काही घटकांमध्ये नक्की होत असेल. उदाहरणार्थ ट्रम्प यांनी आपल्याला सांगितलं आणि ट्रम्प आपण ताबडतोब शस्त्रसंधी केला. हे जे रिअलायझेशन आहे, ही जी जाणीव आहे, ती एका पेपर वाचणारे मध्यमवर्गीय यांना नक्की झालेली असणार आणि मोदी हे ऐकले, हे त्यांनी त्याची नोंद घेतलेली असणार, जरी की ते काय लगेच मतामध्ये परिवर्तित होत नाही. त्याच रीतीने पाश्चिमात्य जग किंवा अमेरिका किंवा इतर देश हे आपल्या बाजूनी आपली भूमिका न्यायाची असून सुद्धा उभे राहिलेले नाहीत याची नोंद हे जे उच्चभ्रू वर्तुळ असतं, ज्याच्यामध्ये राजदूत असतात पूर्वीच्या काळामध्ये, किंवा IAS पूर्वीचे IAS IPS ऑफिसर्स असतात, सरकारी कर्मचारी असतात, कॉर्पोरेट्स असतात, कॉर्पोरेट मधले मोठमोठे अधिकारी असतात, एक्झिक्युटिव्ह असतात,
ते या सगळ्या गोष्टी बघत असतात आणि त्यांचा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष संबंध असतो या सगळ्या जागतिक याच्याशी. त्यांनी याची नोंद नक्कीच घेतलेली आहे. याचा अर्थ ते लगेचच अँटी मोदी होतील असं नाही. तर मला असं वाटतं की वेगवेगळ्या समाज घटकांना गेल्या काही दिवसांमध्ये या पद्धतीची जाणीव नक्कीच झालेली असेल. ज्यांचे रोजगार गेलेले असतील ते मोदींना नक्कीच कुठे ना कुठे शिव्या देत असतील. निवडणुकीच्या काळात मीडिया असं छापतोच की या भागामध्ये नाराजी आहे, मोदींना शिव्या देतात. मतामध्ये ते परिवर्तित होत नाही ही गोष्ट वेगळी. तर त्या सेगमेंटमध्ये विद्यार्थी युपी मधले नाराज होतेच. 2024च्या याच्यापूर्वी जो शैक्षणिक घोटाळा झाला होता भरतीमध्ये, परीक्षांमध्ये वगैरे, त्याच्यामुळे विद्यार्थी नाराज होतेच. वाराणसीचे पण नाराज होते. पण मला असं वाटतं की ते रिअलायझेशन वेगवेगळ्या घटकांमध्ये होत असतं. पण त्याचा असा एक सार्वत्रिक परिणाम होऊन की विश्वगुरू म्हणून हे जे भासवत होते ते नाहीये, म्हणून सगळा भारत हा काहीतरी मोदींविषयी एकदमच निराश, नाराज आणि संतप्त झालेला आहे, असं जे होईल अशी काही परिस्थिती याच्यामध्ये आपल्याला. शेवटचा प्रश्न सर, की आता आपण येऊया विरोधी पक्षांकडे. आता तुम्हीच जो कॉन्ट्रास्ट जो आहे तो उभा केलात की 4 जूनला मागच्या वर्षी काय अवस्था होती आणि आज काय आहे. तर आपण बघतोय की एकीकडे इंडिया आघाडीचं जे काय आहे ते प्रत्येक इंडिया आघाडीचे घटक पक्षच म्हणतात की हे अस्तित्वात आहे का नाही माहित नाही. महाविकास आघाडी, महागठबंधन ह्याच्यासारखे जे स्थानिक प्रयोग आहेत, प्रादेशिक प्रयोग आहेत, त्यांचं पण काही संवाद किंवा सुसंवाद काही सुरू आहे अशातलं काही लक्षण नाही. महाराष्ट्रात आपण बघतोय की विरोधकांनी अगदी सपशेल नांगीच टाकलेली आहे. एक ते उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडला तर असं स्पष्ट अंगावर घेणारं काही दुसरे विधानं काही कोणी करताना दिसत नाहीये. राहुल गांधींचं स्वतःचं जे काही प्रेझेन्स होता मध्ये भारत जोडो यात्रा, तो कमी झालेला आहे. पब्लिक प्रेझेन्स जो आहे ते छोट्या छोट्या उपक्रमांमध्ये आहेत, पण एक लार्जर लेवलला ऑपोजिशन लीडर म्हणून जे एक आला होता कॉन्फिडन्स, तो पण काही दिसत नाही आपल्याला त्या ह्याच्यामध्ये. मग अशा याच्यात विरोधी पक्ष इतक्या मरगळीच्या अवस्थेत गेलेला असताना त्याच्यातून काही उभारी घेण्याची शक्यता दिसतेय का विरोधी राजकारणाची? आणि त्यातूनच येणारे पुढचे जे 4 वर्ष आहेत त्याचं पॉलिटिक्स कसं शेप होईल या अशा प्रकारच्या पॉलिटिकल स्थितीमध्ये? ही गोष्ट खरीच आहे की विरोधी पक्ष हे म्हणजे अत्यंत मरगळलेले आहेत. त्याची अगदी सरळ कारण आहे जी सगळ्यांना माहिती आहेत. एक तर ते संघटनेच्या पातळीवर कशाही पद्धतीने असे काही कार्यक्रम राबवत नाहीत ज्यांचा एक सतत अशा पद्धतीची एक साखळी तयार होईल, जी सरकारची वेगवेगळी काही त्यांच्यामध्ये अपयश किंवा जे विरोधाचे मुद्दे आहेत ते लोकांसमोर आणतील, लोकांना पटवून देतील. अशा पद्धतीचे ते काही करण्यामध्ये यशस्वी झालेले नाहीत आणि त्याच्याचमुळे त्यांच्याविषयी लोकांना भरोसा वाटत नाही. तर ही गोष्ट खरीच आहे या सगळ्या याच्यामध्ये. आणि त्याहूनही महत्वाची गोष्ट अशी की ती एक मोदी विरोध 2024ची घोषणा काय होती तुम्ही जर लक्षात घेतलं तर, की मोदी आता जर आले तर आपल्या सगळ्यांना तुरुंगात टाकतील, हे सगळेजण जाहीरपणे सांगत होते. आणि हे हिटलर राजी या देशामध्ये ते हाणून पाडलं पाहिजे. हा एक जवळपास सिंगल पॉइंट प्रोग्राम त्यांनी सगळ्या विरोधकांनी केला आणि तो बऱ्यापैकी यशस्वीरित्या लोकांपर्यंत पोहोचला. आणि ज्या लोकांपर्यंत पोहोचला त्यांना मतं दिली असं आपण म्हणू. त्या ह्याच्यामध्ये कुठल्या वेगवेगळ्या कारणांनी असतील पण ती मतं दिली. आता तो अजेंडा एका दृष्टीने फिजल आउट झाला, म्हणजे 4 जून नंतर ते विरून गेलं एका दृष्टीने. म्हणजे तो संपला, कारण आता पुढची 5 वर्ष आपल्याला विरोधातच बसायचं आहे हे लक्षात आलं. त्याच्यानंतर या सगळ्या विरोधकांची तोंड वेगवेगळ्या दिशेने गेली, कारण ते मुळातच एकजिन्सीपणा, एकसाचीपणा त्यांच्यात नव्हताच मुळात आले. आणि हे होणं अपरिहार्य आहे मला वाटतं. जोपर्यंत एक ठाम अशा पद्धतीचा कार्यक्रम घेऊन सर्व घटकांना जोडणारा असा घेऊन कुठलाही विरोधी पक्ष पुढे येत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीची विरोधी एक सबळ प्रबळ अशा पद्धतीचा गट निर्माण होऊ शकत नाही. पण म्हणजे ही अशीच परिस्थिती राहणार का? तर मला असं वाटतं की आपण चर्चेत आता बोललो की मोदींच्या अकार्यक्षमतेचं किंवा अपयशांची ही जी जाणीव वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या टप्प्यावर होते आहे, हे घटक ही जाणीव कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जोडली जाणार आहे आणि त्याची म्हणून एक साखळी तयार होणार आहे. इंदिरा गांधींच्या बाबतीत हेच झालेलं होतं, हे लक्षात घ्यायला पाहिजे. 1971ला इंदिरा गांधी या लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या.
म्हणजे हे लक्षात घ्यायला पाहिजे की बांगलादेश निवडणुकीच्या आधी निवडणुका झाल्या, बांगलादेश युद्धाच्या आधी निवडणुका झाल्या होत्या. गरिबी हटावच्या याच्यावर त्या निवडून आल्या. नंतर बांगलादेशचं युद्ध झालं. बांगलादेशच्या युद्धानंतर तर त्यांची लोकप्रियता आकाशाला भिडली आणि त्याच्यानंतर त्यांचा हे सुरू झाला. याचं कारण वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये त्यांच्यामध्ये असलेली जी नाराजी होती ती सगळी जुळून आली, त्याची एक साखळी जोडली गेली. त्यावेळेसही विरोधक हे असेच 10 दिशांना तोंड असणारे होते. जनसंघ आजच्या पेक्षा खूपच कमकुवत होता. समाजवादी पक्षाच्या चिरफळ्या होत्या. आज आपल्याला असं वाटतं की काय कम्युनिस्टांची ताकद खूप मर्यादित होती. असं असून सुद्धा ते आणीबाणीला ज्यावेळेस हे झाले त्यावेळेस ते तुरुंगात होते. निवडणुकांची घोषणा झाली त्यावेळेस लोकांना असं वाटतच नव्हतं की हे अशा पद्धतीने निवडून येतील. पण लोकांच्या ह्या जे रिअलायझेशन आहे ते जुळलं. भ्रष्टाचाराच्या संदर्भात असेल, बेरोजगारीच्या संदर्भातली नाराजी असेल किंवा वगैरे. मला असं वाटतं की या पद्धतीचं हे पुढच्या काळामध्ये नक्की जुळून येईल. हे रिअलायझेशन झालेलं आहे. हे जोडण्याचं काम विरोधकांनी केलं पाहिजे. ते त्यांनी सजगपणे केलं पाहिजे आणि त्याच्याविषयी म्हणजे ही दृष्टी ठेवली पाहिजे. मुळात हे मुळात त्यांनी समजून घेतलं पाहिजे. ही जाणीव त्यांना झाली पाहिजे आणि त्या जाणीवेशी आपली जाणीव जोडून घेतली पाहिजे. तसं जर झालं आणि तसं होतं, कुठलीही गोष्ट स्टॅटिक राहू शकत नाही या सगळ्या याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं की 5 वर्ष पुढची ही खूप महत्वाची असतील आणि ती 2014 ते 24 हे जे काही झालं त्याची पुनरावृत्ती नक्की नसेल आणि 2029च्या निवडणुका नक्की वेगळ्या स्वरूपाच्या असतात. थँक्यू सर, तुम्ही इतकं सविस्तर विश्लेषण आपल्याला दिलं. तर ही जी चर्चा झाली इंडी जर्नलची एक विशेष चर्चा होती एका विशिष्ट दिवसासाठीची, ही तुम्हाला कशी वाटली हे प्रतिक्रियांमध्ये नोंदवा, कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तुमचं काय मत आहे या सगळ्या गोष्टींबद्दल ते सुद्धा नोंदवा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, इंडी जर्नलचं चॅनल सबस्क्राईब करा आणि इंडी जर्नलला आर्थिक मदत करण्यासाठी जे डिस्क्रिप्शन मधली लिंक आहे ती वापरून आम्हाला आर्थिक सहकार्य करायचा विचार नक्की करा. पाहत राहा इंडी जर्नल.